जय श्रीकृष्ण मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर काल आपण जाणून घेतलं की आपला गुरु कसा असावा व त्याचबरोबर आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं। तर आज आपण पुढील श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत। तर आजच्या श्लोकाचा अर्थ असा आहे, माझी इंद्रिये शुष्क करू पाहणाऱ्या शोकाला ज्या योग्य नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही। स्वर्गातील देवांसारखे सार्वभौतम्य असलेले वैभवशाली तसेच निष्कंटक राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही। तर हा झाला याचा अर्थ। आपण याचं तात्पर्य जाणून घेऊयात। धर्मतत्वे आणि नीतिनियमांच्या ज्ञानावर आधारित असे अर्जुनाने अनेक युक्तिवाद केले, परंतु असे प्रतीत होते की आपले आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या सहाय्याविना तो आपली वास्तविक समस्या सोडवू शकत नाही। ज्या समस्यांमुळे त्याचे संपूर्ण अस्तित्व शुष्क पडत होते त्या समस्यांचे निराकरण करणे आपल्या तथाकथित ज्ञानाद्वारे अशक्य आहे हे त्याने जाणले। भगवान श्रीकृष्णांसारख्या आध्यात्मिक गुरुविना आपल्या अडचणी सोडविणे त्याला अशक्यप्राय झाले। जीवनातील समस्या सोडविण्यासाठी पुस्तकी ज्ञान, विद्वत्ता, उच्च पद इत्यादी सर्व व्यर्थ आहे। केवळ श्रीकृष्णांसारखाच आध्यात्मिक गुरु या संदर्भात सहाय्य करू शकतो। म्हणून यावरून असा निष्कर्ष निघतो की संपूर्णपणे कृष्ण भावना भावित असणारा मनुष्यच वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु असतो, कारण तो जीवनातील समस्या सोडवू शकतो। भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की एखाद्याची सामाजिक श्रेणी कोणतीही असली तरी तो श्रीकृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्यास तोच खरा आध्यात्मिक गुरु होय। तर हा झाला याचं तात्पर्य। तर आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य देखील जाणून घेऊयात। एखाद्या व्यक्तीचे विप्र असणे, हीन जातीत जन्माला येणे किंवा संन्यासाश्रमात असणे हे महत्त्वपूर्ण नाही। जर व्यक्ती श्रीकृष्ण विज्ञानामध्ये पारंगत असेल तर ती परिपूर्ण आणि अधिकृत आध्यात्मिक गुरु होय। तर याचं पुढील तात्पर्य आपण जाणून घेऊयात। चारित्रामृत म्हणून श्रीकृष्ण भगवानांचे विज्ञानात पारंगत असल्याविना कोणीही प्रामाणिक आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही। वैदिक साहित्यामध्ये सांगण्यात आले की संपूर्ण विद्येमध्ये तज्ज्ञ आणि विद्यावान असा ब्राह्मणही वैष्णव किंवा श्रीकृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंग असल्यावाचून आध्यात्मिक गुरु होण्यास पात्र होऊ शकत नाही। तथापि एखादी व्यक्ती जरी हीन जातीत जन्मली असली तरी ती वैष्णव किंवा श्रीकृष्ण भावना भावित असलेल्या आध्यात्मिक गुरु होण्यास योग्य आहे। भौतिक अस्तित्वातील जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू या समस्यांचा प्रतिबंध धनसंचयाने किंवा आर्थिक समृद्धी होऊ शकत नाही। जगामध्ये अशी अनेक राष्ट्र आहेत जी जीवनातील सुखसोयींना समृद्ध संपत्तीने परिपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या विकसित आहेत, तरी सुद्धा त्या ठिकाणी भौतिक जीवनातील समस्या आहेतच। विविध मार्गांद्वारे ते शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांनी प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून मार्गदर्शन घेतले किंवा श्रीकृष्ण भावनेचे विज्ञान स्पष्ट करणारे गीता, भागवतासारखे ग्रंथ श्रीकृष्णांच्या प्रतिनिधीकडून समजून घेतले तरच त्यांना खरे सुख आणि शांती प्राप्त होऊ शकते। आर्थिक विकास आणि भौतिक सुखसोयींमुळे
एखाद्याचे कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मधांधरा यांसंबंधीचे दुःख दूर होऊ शकत नाही. असे असले तर अर्जुनाने म्हटले नसते की पृथ्वीवरील प्रतिस्पर्धी विरहित राज्य किंवा स्वर्गलोकातील देवी देवतांसारखे सार्वभौतम्यही माझा शोक दूर करू शकत नाहीत. म्हणून त्याने श्रीकृष्ण भावनेचा आश्रय घेतला. शांती तथा समाधान प्राप्तीचा तोच योग्य मार्ग आहे. आर्थिक प्रगती किंवा जगावरील सार्वभौतम्य याचा भौतिक प्रकृतीच्या प्रलयामुळे क्षणार्धातच विनाश होऊ शकतो. आता मनुष्य चंद्रलोकावर जाण्यास प्रयत्न करीत आहे, परंतु उच्चतर ग्रहलोकावर जाण्याइतपत प्रगतीचाही विनाश एकाच फटक्यानिशी होऊ शकतो. भगवद्गीता ही याची पुष्टी करताना म्हणते, क्षिणे पुण्यम मतल्या क्लोश. जेव्हा पुण्यकर्मांच्या फळांचा अंत होतो तेव्हा मनुष्याचे आनंदाचा अच्युत शिखरावरून जीवनातील अत्यंत खालच्या पायरीवर पतन होतो. जगातील अनेक राजकारण्यांचे याप्रमाणे अधःपतन झाले आहे. असे पतन केवळ अधिक शोकालाच कारणीभूत होते. यास्तव शोकमुक्तीसाठी आपण अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णांना निश्चितपणे आपल्या समस्यांचे निराकरण करण्यास सांगितले आणि तोच श्रीकृष्ण भावनामृताचा मार्ग आहे. तर आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचे तात्पर्य जाणून घेऊयात. संजय म्हणाला, याप्रमाणे बोलून झाल्यावर परमपत अर्जुन श्रीकृष्णांना, हे गोविंद, मी युद्ध करणार नाही असे म्हणून स्तब्ध झाला. तर याचं तात्पर्य आपण जाणून घेऊयात. अर्जुन युद्ध न करता युद्धभूमीचा त्याग करून भिक्षाघटन करण्यास जाणार होता हे समजल्यावर धृतराष्ट्राला निश्चितच आनंद झाला असला पाहिजे. पण शत्रूला मारण्याइतपत अर्जुन सक्षम आहे असे सांगून संजयाने धृतराष्ट्राची निराशा केली. थोड्या वेळापुरता जरी अर्जुन आपल्या कुटुंबावरील प्रेमामुळे व्याकुळ झाला होता, तरी तो शिष्य म्हणून परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु श्रीकृष्ण यांना शरण गेला. यावरून असे दिसून येते की थोड्याच कालावधीत तो कौटुंबिक आस्थीमुळे उत्पन्न झालेल्या मिथ्या शोकातून मुक्त होईल आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचे किंवा श्रीकृष्ण भावनेने परिपूर्ण होऊन निश्चितपणे युद्ध करीत. याप्रमाणे धृतराष्ट्राच्या आनंदात विरजनच पडले, कारण श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्ञान प्रदान केल्यामुळे तो शेवटपर्यंत युद्ध करेल. तर आज आपण 2 श्लोकाचे मराठीमधून अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं. तर आपण उद्यापासून हे असंच पुढील श्लोकांचे अर्थ व त्याचे तात्पर्य जाणून घेत राहूत. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीकृष्ण, जय श्रीराम.